प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाची सप्रेम नमस्कार. आज ही दिनांक 10 ऑक्टोबर 2025 शुक्रवार. दावीद, इस्रायलची मेंढपाला कान दे, तू जो योसेफाला मेंढ्यासारख्या चालवितोस, तू जो करूबाच्या मते बसतोस, तेजाने प्रकट हो. स्तोत्र. 80वा अध्याय, पहिला वचन. आज आपण देवाचे मनुष्य दावीदाला भेटतो. दावीद ह्या मेंढपाळ होता. जरी तो स्वतः मेंढपाळ होता तरी त्याने हे जाणले की त्यालाही एका मेंढपाळाची गरज आहे. त्याने प्रभू आपला मेंढपाळ आहे हे ओळखले, जो त्यांचे रक्षण करतो व त्यांची काळजी घेतो. त्याने हात म्हटले, यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणावर निजवितो, शांत पाण्याजवळ नेतो. स्तोत्र. 23वा अध्याय, पहिला आणि दुसरा वचन. संपूर्ण 23वा स्तोत्र प्रभूची त्या आशीर्वादांची वर्णन करतो जे तो आपला मेंढपाळ मानणाऱ्यांना देतो. दावीदाने म्हटले, यहोवा माझा मेंढपाळ आहे. तेव्हा प्रभूने आनंदाने सांगितले, मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ मेंढ्यासाठी आपले प्राण देतो. योगान 10वा अध्याय, 11 वचन. तो फक्त दावीदाचा मेंढपाळ नव्हता, तो आपल्या आत्म्याची मेंढपाळ आहे. तो मुख्य मेंढपाळ आहे. मेंढी ही दुर्बल प्राणी आहे. तिला स्वतःची रक्षण करण्याची ताकद किंवा साधने नसतात. संदेष्ट येसाया म्हणतो, आपण सारे मेंढ्याप्रमाणे भरकटलो, प्रत्येक जण आपल्या मार्गाने वळला आणि प्रभूने आपल्यातील सर्व पापे त्याच्यावर ठेवली. येसाया 53वा अध्याय, 6वा वचन. चांगला मेंढपाळ म्हणून प्रभू आपल्याला शोधायला आला. जेव्हा मेंढपाळ करवलेली मेंढी शोधतो तेव्हा तो तिला कांद्यावर घेऊन घरी आणतो आणि शेजाऱ्यांना बोलावून सांगतो, माझी हरवलेली मेंढी मला सापडली आहे, माझ्याबरोबर आनंद करा. लूक 15वा अध्याय, 6वा वचन. म्हणून हरवलेल्या मेंढीसारखे होऊ नका, तर त्यांची कुरणातील मेंढ्या म्हणून त्यांचे काळजी खाली व रक्षणाखाली पुढे जात राहा. स्तोत्रकार म्हणतो, जाणा की यहोवा देव आहे, त्यानेच आपल्याला निर्माण केले, आपण त्यांचे लोक व त्यांचे कुरणातील मेंढ्या आहोत. स्तोत्र. 100वा अध्याय, 3रा वचन. जेव्हा प्रभू तुमचा मेंढपाळ असतो तेव्हा तुमच्याकडे या जीवनासाठी नाही तर अनंतकालासाठीही आशीर्वाद असतात. तो दावीद म्हणतो, नक्कीच माझ्या आयुष्यातील सर्व दिवस मला चांगुलपणा व दया मिळतील आणि मी सदा सर्वदा यहोवाच्या घरात राहीन. स्तोत्र. 23वा अध्याय, 6वा वचन. देवाचे लेकरांनो, शेवटपर्यंत त्या मेंढपाळाला प्रसन्न करणाऱ्या मेंढ्या कोण याची निरादर करा. अधिक ध्यानासाठी वचन. मी चांगला मेंढपाळ आहे, मी माझ्या मेंढ्यासाठी आपले प्राण देतो. योगान 10वा अध्याय, 14 आणि 15 वचन. आजचा बायबल अभ्यास सकाळी येसाया 34वा अध्याय, 35वा अध्याय, 36वा अध्याय. संध्याकाळी कुलशास्त्र 2रा अध्याय. धन्यवाद.